लका मारत्या इथं लका मजा आहे की लका आपली. अरे मी म्हणलं आपण इथंच राहून जावा की. अरे कशाला म्हणतो दुबईला जावं लागतं होय ना. अरे दुबईच्या लोकांची आपल्याला भाषा पण नाही येत की लका. कोणती भाषा बोलतात काय बोलतात आपल्याला काय माहित होय ना. अरे इकडच्या लोकांची म्हणलं आपल्या भाषा किती माहित आहे. त्याच्यानं म्हणलं बोलायला म्हणलं आपल्याला तकलीफ नाही होणार की. काय म्हणतोय रे हिंडले का भिकार चोटा. अबे म्हणलं लेका आयुष्यात नेले का दुबईला जा झाले का डबल चान्स नाही येत ना. अबे आता चान्स भेटला तर म्हणलं घे ना पातर साधू. दुबई तर म्हणलं आपला व्यवसाय जर समजा जमला का नाही तर इकडे वापस यायचं कामच नाही म्हणलं. हो अबे आपण म्हणलं आपलं प्रायव्हेट जेट लगे बाबा क्रूज आणि म्हणजे काय माहोलच आहे म्हणलं. हो अरे ऐकलं का काही मजा नाही म्हणलं इथं. चाललं तिकडे दुबईले. अरे या भोपाळ सुतायला काय समजते बे. अबे याच्या मागं लागून त्याला का म्हणलं आपल्याला हे पा नीरा म्हणलं इथं चक्की बी झाला का नाल्या का जायलात नाही. हिंद राजा समजे ना हुमजे म्हणलं काय बसल्या राजा इथं बोंबलात. गणप्या असं का मेळासारखा काऊन करू लागला तू भोपाई सुद्या. अबे किती दिवस म्हणलं का लोकायले लुटत. अबे मोठा धंदा टाकून तिकडे दुबईले टेन्शन नाही. जेवढी मजा म्हणलं 2-4 दिवसात आपण फार्म हाऊस केली का नाही याच्यापेक्षा म्हणलं 7 पट मजा का तिकडे आहे ना. मोठमोठ्या बिल्डिंग लगे मोठमोठ्या गाड्या बापरे बाप म्हणलं पा टेन्शनच नाही म्हणलं. हो पैसा पाणी म्हणजे भरमसाठ राहते तिथं. असलं का काय करावं तुमचं लका. हो अरे मी म्हणलं दुबईला जाऊन काही मजा नाही रा. इथं राहूया की आपण आपल्या देशामध्ये. अरे काय पण करू म्हणलं आता पैसा आहे की आपल्या जवळ. त्याच्यामधनं कोणता एखादा व्यवसाय करू की म्हणलं. अरे ओ लेखा येळ राहतो. अबे भारतात राहिल्यावर म्हणलं का आपल्याला पोलीसवाले सोडणार आहे का मला सांग बरं तू. अबे पोलीसवाले का म्हणलं का आपल्या आपसात लागू लागले का. हे पा इथं राहून म्हणलं आपल्याला म्हणजे फायदा नाही बरं आपला. हो मग ऐक सांग तर म्हणलं फायदाच राहायचा नाही तर तुम्ही तुमचं पहा रे बा. हो मी तर म्हणलं दुबईला चाललो. मला पासपोर्ट आणि विजा येऊ लागला. हो मी चाललो म्हणलं दुबईले. अरे का मग लवकर चला की. इथं 4 दिवस झाले की म्हणलं या रूम मध्ये आहे की आपण या फार्म हाऊस वर. अरे चला की करू म्हणलं प्लॅन दुबईचा. मग इतका उशीर कशाला करता होय. अरे पोलीस वाल्यासनी जर माहिती झालं ना तर आपल्याला आहे पहा 1 मिनिट पण राहू द्यायचं बघा इथं. बबन्या गँगचा शोध लागला. ये किती पैसे बबन्या आखरी सापडला का नाही बबन्या पोलिसाच्या हातात. बऱ्याच लोकांनी लुटलं तो. आता तुला 16ची बाई आलेली आहे. अरे ते जमानात होऊ देईन तर मला म्हणले का नावाचा इन्स्पेक्टर डोंगरे नाही म्हटलं. बापरे बापले काय अभि या पोलीस वाल्याला कसं काय माहित झालं रे बा. निघाले का म्हणले इथून लवकर. गणप्या लवकर दार खोल म्हणलं लवकर. तपा कोणी पाहू नका म्हणलं. लक्षात ठेवलं. जेवढे पैसे म्हणलं तेवढे सोडले देते म्हणलं. पत्रकार म्हणलं शांत राहा. आपापल्या जागेवर बसून राहा कोणी उठायचं नाही. तुम्ही म्हणलं तुम्हाला चारो तरफ से म्हणलं घेरलेलं आहे बरं. इथून का उठले तर म्हणलं समजून घ्या. तुम्हाला गोळ्यात झाडतो म्हणलं. हो इन्काउंटर करतो म्हणलं तुमचा इन्काउंटर. मेलाले का येईल कसं काय माहित झालं म्हणा. इथं म्हणलं का आपण गोव्यात ना येईल सांगितलं कोण. आमचे म्हणलं फोनही बंद आहेत ना. हिंद राजा 100% म्हणलं हे शेखचं काम होईल का. हो शेखनं म्हणलं का धोका दिला रे बा. झालं रे बा जीवन गेलं म्हणलं आपल्या मातीत नाही. आता जायला थोडा लागते रे बा आपल्याला. सडलं म्हणलं आता जायलात नाही. झालं आता कुठे पैसा झाला. आता चला तुकाराम काका आणि टाका बरं यायला गाडीत नी. सकारामजी कसं वाटलं म्हणलं. आणलं का नाही तुमचे सोरा धरून. अरे बा येईना तर म्हणलं हे बा लय थकवलं ना. मागच्या 10 वर्षापासून म्हणलं हे बा यायच्या मागावर धाव ना मी. आता सापडन मग सापडन आता सापडन मग सापडन. सापडा तर म्हणलं पत्ताच नाही यायचा. आणि आता कशा गावले. अरे शेख म्हणलं आपला माणूस होता ना. बरं झालं म्हणलं ना शेखले फोन केला. नाही ते पा गेलं म्हणलं हे दुबईला. हो यायचे पासपोर्ट आणि विजा म्हणलं रेडी झाले होते ना. शेखनं निकाल सांगितलं मला. बाप्पा दुबईला एवढा कसा काय पैसा आला म्हणलं यायचा बशी. असं किती लोकांना लुटलं म्हणा ये ना. बाबा दुबई बनला म्हणजे आता ये गेला झाली ना. जवळपास का बाबा 100 कोटी खाण केला म्हणा येई ना. हो ना राजू दुबईला चालले. अबे म्हणलं का 10 लाखात काय होते का. दुबई चालले का म्हणलं प्लॅन बनवला. डोकशी आहे ना तुम्हाला. डोकशी आहे का म्हणलं. अरे डोकं तुम्हाला नाही म्हणलं सकारामजी. अरे बाबा यानं म्हणलं 200 लोक आले लुटलं ना. निकाल लिस्ट आहे म्हणलं याच्यापाशी. निकाल म्हणलं कागदपत्र याच्यापासून बरामद झालेत ना. 200 लोक आले म्हणलं ये ना असं जवळपास म्हणलं 10 लाखानं लुटलेलं आहे. विचार करा मग ते पैसे किती झाले असं. अरे बापा आम्हाला सोडून द्या हो साहेब. डबल आम्ही असं करत नाही राजा. एक डावचं तर माफ करा. आता डबल करत नाही म्हणलं बाबा. असं सोडून द्या म्हणलं बा आम्हाला. जैला टाकून काय करता राजा. तुम्हाला पैसे देतो ना. जेवढे मागसान तेवढे पैसे देतो म्हणलं. अरे मी तर म्हणतोय बा तुम्ही चला म्हणलं आमच्या संग दुबईले. हो चला बरं फायदा आहे म्हणलं. हो इथं राहून काय मजा आहे राजा. चला ऐक सांगतो. अरे साहेबानो चला की दुबईला चला म्हणलं. तुम्हाला पण तिकडे आहे पहा म्हणजे चांगला धंदा टाकून देतो म्हणलं आम्ही. चांगला व्यवसाय करा की. या पोलीस मध्ये काय ठेवलेलं आहे. चला ऐका म्हणलं येईल तुम्ही एक काम करा. येईल जायला टाका म्हणलं. हो चला म्हणलं तिकडं.
टकल्या टकल्या शिल्लक नको बोलू टाकल्या. अबे सध्या म्हणलं हा गरज कोणाला आहे पैशाची हे तुम्ही पहा म्हणला आता. अबे तुमची म्हणलं का जमानत तरी होऊ देतो का मी. नावाचा इन्स्पेक्टर डोंगरे म्हणते म्हणले हा समजलं का. आता तुम्हाला धरलं का नाही डायरेक्ट म्हणलं मला प्रमोशन आता एसपी आहे ना. आता डायरेक्ट एसपी बनतो म्हणलं मी. मागच्या 10 वर्षापासून का स्वप्न पाहू लागलो एसपी व्हायचं. तुमच्या चॅनल का 10 वर्ष लेट झाला म्हणलं नाही आतापर्यंत का एसपी झालो असतो म्हणलं मी कवाचा. अरे काय करता हो साहेब एसपी बनू. पैसा पाहत ना का. अरे आपल्या पैसे म्हणलं भरमसाठ पैसा आहे. आणि पहा तुम्ही आम्हाला किती मारलं ना तर आम्ही तुम्हाला पैशाचा पत्ता काही देत नाही म्हणलं. हो काऊन का म्हणजे लय मेहनतचा पैसा आहे म्हणलं आपला. हो लोकांना म्हणलं चिवता बनवला का तोंडाची गोष्ट आहे करायच्या. म्हणजे तोंडाची गोष्ट नाही आहे ना. आणि हर म्हणजे प्रत्येक जण थोडी काही बनवू शकते काही. येले दिमाग लागते ना. दिमाग लागते म्हणलं येले बी. आता तुले सांगतो ना हा दिमाग कसा लागते तर जेव्हा म्हणलं तो हाडाले मलम लागन तेव्हा समजन ना म्हणलं तुले. जसे म्हणलं बाजीराव खाशीन तू तसं म्हणलं तो आलं हे जे पैसे कमावायचं भूत आहे ना हे म्हणलं असं निघून जाईन की म्हणलं हे पा कायमचा भुलून जाशील म्हणलं का. नाही पण साहेब हे पहा 1 नंबर काम केलं म्हणलं तुम्ही. हो तुमच्याशिवाय राजा म्हणलं हे गोष्ट पॉसिबलच नव्हती ना. जमतच नव्हतं म्हणलं हे म्हणजे ये नाही बा नाकी नऊ आणले होते ना बा. फोन नाही उचलं म्हणलं आमचा. सकाराम दिले तर म्हणलं बापा याचा नंबर तर ब्लॅक लिस्ट मध्ये काय नाही समजा म्हणजे असं म्हणजे आता म्हणजे माणसाला विचार येतेच का नाही एवढा मोठा पैसा गेला तर. पण बरं झालं म्हणलं बा तुम्ही धरलं यायले. हो असं झोळा म्हणलं यायले आता हाय की करू नका म्हणलं बिलकुलच. हो ते माझं काम करतो म्हणलं तुम्ही घरी जा आता. हो तुमचा पैसा तुम्हाला भेटून जाईल येईल मी पाहतो म्हणलं आता माझ्या हिशोबानं. शांती फोन आला होता म्हणलं आपल्या माणसाला अटक झाली म्हणलं आपल्या. निकाल चरीच्या चरी माणसं सापडले शांते. आता काही खरं नाही. जमलंच तर आपल्या दोघाले अटक करायला पा माणसं पाठवले असं म्हणलं पोलीसवाले. हो 100% मला माहित आहे ना. काहून का म्हणलं हे लोक आता फुटले असतील ना. हो येईल चांगले झोडपे बसले असं आणि येणं म्हणलं धडा नावं सांगून दिले असं ना. आता म्हणलं जेलात जायला तयार राहा लागते. हो टेन्शन घ्यायचं काम नाही. अरे तिथून नाही म्हणलं तुम्हाला सोडून आणायची ताकद ठेवते म्हणलं हे पांडुरंग कुठं. टेन्शन नका घेऊ म्हणलं. काय टेन्शन नको घेऊ म्हणता मामाजी. टेन्शन येत नाही का बापा. मला आपण कधी काही जेलात गेलो नाही त्याच्यानं म्हणजे आपल्याला माहित नाही बाबा जेलातलं कसं असते तर. काही काम नव्हतं बाबा या पैशाचं काय करतो मस्त म्हणलं हे पा मेहनत करून खाल्लं असतं ना ते पुरलं असतं म्हणलं बापा. हो हे जेलात जाणार हे तर म्हणलं बापा मला तर कसंच नाही पडत म्हणलं. माहिती तर कधीच इच्छा नाही म्हणलं मामाजी जेलात जायची. हो मी तेव्हा ढेरे सांगतो म्हणलं हे मी नव्हती म्हणतो बायात मी. हो हे निकाल केलं म्हणतो बाबा माहिती माणसानं केलं म्हणतो. हो आम्हाला काहीच माहित नाही म्हणतो. असं केल्यानं होत असते का शांती. सांगायचं यात नाही बा कोणाची चुकी नाही आहे म्हणा. हो अरे जमानत घ्यायचं म्हणलं मी पाहतो ना. जमानत घेणं मावर आहे ना. असे पोलीसवाले तर म्हणलं लय पाहिले आम्ही. अशा कोर्टा कचेऱ्या लय खेळलो म्हणलं. हा अशीच म्हणलं आपण इस्टेट जमवली का. हे बा या गोष्टीचं म्हणलं टेन्शन घ्यायचं नाही. हो मी सांगतो असं करायचं म्हणलं. हो येईन काही म्हणलं ना तर नाहीच म्हणायचं. हो शेवटपर्यंत. हो म्हणजे मार खायचं काम पडलं तरी चालतं ना. पण हे पा नाहीच म्हणायचं म्हणलं तू काय हो म्हणलं तर मग तुला बसतेत. हो मग तुला सळकतेत म्हणलं ते. नाही हो आप्पा. अरे मला झोडपे देन करायचे. अरे बा एक काम करा म्हणलं मला लपून ठेवून द्या. नाही रे बा एक काम करा त्या फ्रीज मध्ये घालून ठेवून द्या म्हणलं. हो मी राहतो म्हणलं बा एकटा घरी जायला भेटत नाही येत ना मी. मला बा एवढं भेव लागतं म्हणलं पोलीसवाल्याचं की लय म्हणजे बा म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत म्हणलं. पोलीसवाले म्हणलं की मला अंगाला काटे येतात ना. काय करावं राजा म्हणलं बा तुमच्या जण आज बा जायला जायचं काम बुडला राजा. आणि म्हणलं होतं का आमच्यासाठी एवढा पैसा कमावा म्हणून. काहीच काम नव्हतं ना. मस्त आहे बा चटणी भाकर खाऊन राहिलो असतो बघा. वाह हाय का तू त्याच्यासाठी म्हणलं का तुला बाप मेहनत करू राहिला का तूच बेमान निघशील का. आता माय हो पोलीसवाले आले बाबा मामाजी. आता नाही वाटते आपल्याला. बापरे का पोलीसवाले आले झालं आता. काका बुडा चोऱ्या करता नाही. आता समजते ना तुम्हाला चोऱ्या करणं खायले म्हणते तर. चला घ्या बरं यायले 8 टाका बरं. घ्या म्हणलं सरकार इथं जायला झाला यायले आता. येस मॅडम. येले जेलात घ्यायच लागते ना. लय लोकांना फसवलं म्हणलं येईन. हो येले चांगलं झोडपी देऊ म्हणलं आता. नाही बापा मॅडम आम्हाला काय नाही बापा. आम्ही थोडी चोऱ्या गेला काही. चोऱ्या म्हणलं माईच्या माणसानं अरे बा हे बुडा होता मला त्याच्यासोबत ये ना केला म्हणलं. अरे बापरे का मेला रे बा. तू तर म्हणलं हल्ली बेमान निघाली. हो नाही म्हणलं मॅडम हे पहा हे आहे म्हणलं शामिल चोरीत नाही. हो हे शामिल आहे ना. म्हणजे हे पहा येईन म्हणजे हे आता हे आम्हाला म्हणजे सांगा ना येले फसवा तेले फसवा. म्हणजे पहा जेवढा गुन्हा आमचा आहे ना तेवढा गुन्हा म्हणलं बा या बाईचा आहे म्हणलं. हो इले अंदर टाका. हो है की करायची नाही म्हणलं. हा जोडपे सर्वाले सारख्याच द्यायचे. कोणाला म्हणलं कमी जास्त नाही करायचं बरं. नाही कमी कोणालाच नाही करत म्हणलं. हो सर्वाले जास्तीच होईन आता. हो जोडप्यात म्हणलं आम्ही पोलीसवाले लोक कमी करतच नाही ना. अरमान बसवतो म्हणलं बासे. अरे काका माणसं धरले म्हणते जमा आहे म्हणते ना जैलात नाही.
इथं आपलं गोव्याला सापडले म्हणतं माझ्या का फार पाऊस म्हणजे तिच्या शेखनं फोन केला वाटते आपलं पोलीस वाल्याले तिथं सापडले म्हणते बाबा रंगे हात पकडले म्हणते मस्त बाबा लगे फार पाऊस चांगले मस्त मजा चालू होती म्हणते बा यायची ना दारून गिरू म्हणजे बाबा म्हणजे असं खतरनाक काम होतं म्हणते यायचं. बापा धरले म्हणते ना एवढ्या लवकर हाय राजा पोलीसवाले मानलं बा हो म्हणजे म्हणजे त्याला कुठून शोधून काढतात ना हो ना बापा 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 कमाल झाली म्हणलं पोलीसवाल्याची. सांगा राजा म्हणलं कोणता गुन्हा करायच्या आधी राजा 100 खेप म्हणलं विचारच करायला लागते हो काऊन का म्हणलं पोलीसवाले कुठून ढूंढून काढून याचा भरोसाच नाही ना राजा. अरे वा रे वा आहे का पोलीसवाले म्हणूनच त्याला पोलीसवाले म्हणते हो सांगा म्हणजे बा एवढा माणूस किती लागते ना तर म्हणलं लय हो कायद्यात राहायचा तर फायद्यात राहायचा म्हणलं त्याला ट्रेनिंग असते ना त्या गोष्टीचं. आणि यायचे म्हणलं हे पहा जिकडे तिकडे म्हणलं यायचे माणसं बसरलेले असतात ना. आता यायचे माणसं म्हणलं हे पहा जास्तीत जास्त म्हणलं गुन्हेगारच आहेत हो आणि हे येणं ठेवलेले आहेत हो म्हणजे समजा कुठं समजा कोणता सुगावा लावायचा आहे काय लावायचा आहे तर हे समजा हे पोलीसवाल्याचे माणसंच लावते तर असं असते म्हणलं ते याचे हप्ते चालू असते का नाही ते त्यांनाच म्हणलं समजा हे आता 2 नंबरचे धंदे चालते तर असं आहे ते हो वैकीनं म्हणलं हे आता असं बजेट बसावते म्हणलं. अरे म्हणले का कमाल झाली ना बा इथून लेका म्हणलं गोव्याचा पत्ता लावला म्हणल्यावर म्हणजे तू सांग आता इथून म्हणलं का 2-4 दिवसांनी येणे का डायरेक्ट त्याला धरलंच ना वा रे वा आहे का म्हणलं पोलीसवाले खरंच बदलले का यायला ट्रेनिंग किती खतरनाक दिला जात असं बा. पण आपल्या गावात म्हणलं हे पहा म्हणजे आता जरा खुशीचा माहोल आहे म्हणलं हो म्हणले का म्हणजे सकारात्मक तोर म्हणलं फायदा लागेल असं नाही बरं नाही रे म्हणलं आपलं सकारात्मक हे बबने गिबने म्हणलं का अरमान मारलं असं नाही रे पोलीस स्टेशन मध्ये काय म्हणलं मारलं असं. अरे तिथं जमते का राजा हात लावाले पोलीसवाले होई ना ते आणि त्याच्यावर म्हणलं जबाबदारी असते ना तिथं म्हणलं पा अरे म्हणाल नाही जमत म्हणलं हो कारण की म्हणजे त्याला जर कशा ना काही झाला तर म्हणलं निकाल पोलीसवाल्यावर येते ना. मग अभि खाणे म्हणलं त्याला पुरं चेक करून आहे म्हणलं आता येईल म्हणलं डॉक्टर गिक्टर हे ते म्हणजे असे रेडीच ठेवतात ना यायला काहीच नसते उद्या पण कधी निकाल त्याच्यावर असते ना जबाबदारी असते ना हो यायला जर समजा कशा ना काही झालं तर मग हे अटकतात ना. बापा एवढं खतरनाक काम असते काय पोलीस स्टेशनमध्ये. बहीण बरं आहे राजा म्हणजे जे गुन्हेगार आहे त्याची पाय बरं किती सोय आहे म्हणजे हे सांग आता हे जमाना म्हणलं उलट्याला नाही आहे का उलटाच नाही आहे ना. हे तसंच आहे म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये का ओलाय जायते आणि वायलाय जायते म्हणलं. अरे गणेशराव का ढोरत चालत राहायसान का बाबा काही माहित आहे का नाही गावात काय झालं तर नाही का वासुदेव काहून काय झालं. अरे काय राजा होते लोक सापडले ना म्हणलं ते 4 जण होते म्हणे सांग मारते आहे म्हणे त्यातले ना आपलं या पांडुरंग बुड्याचे नाव आलं ना बबण्याची बायको की समजा म्हणजे यायचे निकालाचे नाव आहे म्हणते आज त्या बबण्याच्या बायकोला उचललं म्हणते बाबा सकाळीच उचललं केलंय म्हणते गदाड झालं आता काय म्हणलं याची जमानात होते हो गेले म्हणलं झालं आता याची जन्म ठेवा गेले हो सुरूच्या आहेत म्हणलं पहिले ते बा चांगले झोडपे बसवते हो आणि मग म्हणलं शिक्षा देते म्हणलं नाही रे वासुदेव आता म्हणलं येईल मग रिमांडवर घेन का है ना रिमांडवर मला घेत असते ना त्यात तर का रिमांडवर लय मारते म्हणते रे बा 2-2, 3-3 दिवस राहते म्हणते रिमांडवर असं काही असतं का म्हणलं. आता त्याचं गणित कसं आहे माहित आहे का येईना जर समजा लवकर जर समजा असे पत्ते दिले नाही बा म्हणजे पैसा कुठं आहे काय हे जर लवकर सांगितलं नाही तर मग येईल झोडपे आहेत म्हणजे आहेत हो मग येईल झोडप्यापासून कोणीच वाचवू शकत नाही ना. आता येईना कसं आहे थोडं समजून घ्यायला पाहिजे आहे की नाही. झोडपे खाऊन सांगा लागते आणि बिना झोडप्याचं सांगा लागते है ना. झोडपे खाऊन सांगण्यात काही मजा आहे का मी तर म्हणतो त्यापेक्षा ये नाही बा सांगून द्यायला पाहिजे आणि ज्याचा पैसा म्हणलं त्याला वापस देऊन द्यायला पाहिजे म्हणजे टेन्शनचं काम नाही. मग तरी झोडपे आहेतच येईल पोलीसवाले आहेत ना ते त्याला म्हणलं जेवढी तकलीफ झाली तेवढी निकालात वसूल करतात ना ते जाऊ द्या त्याचं काय चालतेच आहे. बरं मी काय म्हणतो तुमची जमली का बा. अरे काल राजा म्हणलं माझ्या भैमुगातनी तुमच्या 2 गाई होत्या आता राजा मी म्हणत नाही तर म्हणलं याचा फायदा नका घेऊ राजा मी म्हणलं तुमच्या गाई आहे बा सारख्या सीधा म्हणलं कधी घाटांनी घालून दिलं राव याच्यानंतर म्हणलं तुम्हाला सांगणार नाही रे बा. अरे होले का तुले सांगायचं राहिलंच म्हणलं ते झालं असं की समजा आता म्हणजे ढोरं सोडून दिले ना समजा आपलं गाय नंबरातनी आणि मस्त आंब्याची सावली होती म्हणलं गैरा जरा सांग टाकलं आता म्हणलं का माहीत डोळ्या लागते म्हणून डोळ्या लागेपर्यंत म्हणलं हे पा 2 गाई तुया भैमुगात गेल्या बी आणि मस्त काळ खाऊ राहिला सांगले का मला त्या येणं सांगितलं आवाज द्यायला म्हणलं झोल्यानं अरे म्हणे आपलं गणेश काका हे तुमच्या हे आपलं ढोरं गेले ना म्हणे वावरात नाही म्हणलं मेलाले का कोणाच्या वावरात गेले काय गेले जेव्हा तो वावर पाहिले म्हणलं जाऊ दे आपला माणूस आहे म्हणलं समजून घेते म्हणलं हो समजून घेते हो पण जराशी म्हणलं हद लागेल ना समजून घ्यायची बी किती समजून घ्या राजा आणि कोणाकोणाचे म्हणलं समजून घ्या. एक तर म्हणलं माझ्या भाव त्या गाय नंबरापाशी पाहिजेत नव्हतं ना म्हणजे गाय नंबरातून ढोर म्हणलं हे बा सर्ग सीधं म्हणलं मला वावरात घुसून जाते ना. अरे आमचं नुकसान होते ना राजा दुसरं काय नुकसान म्हणलं आता म्हणजे असं हे एवढा म्हणलं पैसा लावतो आपण मला आले यातनी म्हणलं मजा नाही ना.
अरे काय लेका कोणते विषय घेऊ लागला लेका गावात काय चालू आहे लेका तो आलं काय चालू आहे चाललं लेका जरा मला सकारामची भेट घ्या लागन ना जरा त्याला म्हणलं पिढे गिडे मागा लागन ना 10 लाख रुपये त्याचे वापस भेटू राहिले ना आता कायचा पिढे देते होते कंदाळ माणूस आहे ना राजा काही पिढे देत नाही ते आपल्याला का पिढे खायचे आहे का म्हणून पाच आपण दिले ठीक आणि नाही दिले तर मला त्याच्याहून ठीक हो ते आहे म्हणा आपण का दिले का खरं खरं थोडी काही पिढे मागून राहिलो बरं चला घराकडे चला काय 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 म्हणजे का चालू का पोट फोडता का ढोरायचे हो भाई पुढे मग मागा सांग म्हणलं मी जरा बैला पाणी पाजा लागते आलोच म्हणलं तर मागायचे तुम्ही